यो काय विषय मामा हात का घासाल्यात. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा तर आलो ह्या साईटवर, मग काय तिथनं आले बघा आपले इंजिनियर. कुठेतरी आमदारकीला उभारल्यागत एक हात वर करून आलेत बघा. मग तिथनं लगेच झाले आपल्या मामांची एंट्री. आल्या आल्या लगेच शर्टच काढायला लागले बघा. मग काय तिथनं वरनं फळ्या खाली घ्यायला सुरुवात केली. आता आपल्याला गाडी भरायची होती, तेवढ्यात आली की सोनूभाऊची गाडी. त्यानं पण लगेच रिव्हर्स लावून घेतला आणि आपले तक्ते भरायला पहिल्यांदा सुरुवात केली. आणि 1-2 कार्यकर्ते वाढले होते बघा. आणि लगेच आम्ही गाडी पण भरून घेतली आणि सगळी कमरेवर हात कशाला ठेवल्यात बघा. मग तिथनं परत आणि आलो ह्या साईटवर. ह्या साईटवरनं पण आता आपल्याला तक्ते भरायचे होते. लगेच फळ्या आणि तक्ते पण भरून ह्या साईटवर परत आणि आलो बघा. मग तिथनं परत आमच्या मागोमाग आली गाडी. या साईटवर येताना आपल्याला रिव्हर्सच गाडी आत आणायला लागते बघा. लगेच आम्ही इकडे तक्ते उतरवायला चालू केले आणि आपली एवढे तक्ते आणि फळ्या थोड्या उतरवून घेतल्या. आता आपल्याला बाकीचे उरलेले तक्ते आणि फळ्या त्या साईटवर न्यायचे होते. इंजिनियर जाणार होते तिकडं. गाडी भरून घेऊन आलतो आणि मगाशी लक्षातच नव्हतं कुणाच्या हातोड्या आणि कटावणी घ्यायची होती. ती हातोडी आणि कटावणी घेऊन परत आणि आलो साईटवर. चला तर जाऊया म्हणलं वर. परत वर आलो आणि आता पहिल्यांदा तर आपल्याला सगळ्या गाबड्या ठोकायच्या होत्या. अजून आम्ही काम चालू करायचं होतं. तेवढ्यात आला बघा चहा पण पिऊन घेतला आणि लगेच आपले चालू केलं बघा पहिली गाबडी मारायला. मग तिथनं आम्ही पद्धतशीरपणे एक गाबडी पण मारून घेतली. आज खूप ऊन होतं बघा. तिथनं लगेच चालू केलं बघा दुसरी गाबडी मारायला. आपले दादा कोंडके काय ऐकत नाहीत, आता पटापटा गाबड्या मारायचं म्हणले. मग काय मामा वर आल्यावर लगेच हात घासायला लागले बघा. कारण त्यांचं नाव तिथे लिहिलं होतं. चुकीचं नाव लिहिलंयस म्हणून ती सगळं खोडत होते बघा. आणि तुम्हाला नाव दिसलं तर कमेंट करून सांगा काय नाव आहे ते. मग तिथनं आलो खाली. परत आपले छोटे फॉलोअर भेटायला आले होते. त्यांना पण हात मिळवून घेतलो. त्यांनी म्हणले तुमचे ब्लॉग बघतोय बघा. मग सगळ्यांना धन्यवाद म्हणलं. असंच प्रेम राहू दे. आणि इकडे मामांना केवढं लागलंय आणि किती पैसे मागायलात बघा. किती रुपये पाहिजेत? ये काय द्या की 200 रुपये. बड़ा हरामी हो बेटा. मग तिथनं मामांना सांगितलं होतं सगळ्या विटा एका बाजूला काढून ठेवा आणि हा सगळा कचरा आहे तो बाहेर टाका. मग तिथनं आम्ही लगेच फास्टमध्ये 6 गाबड्या मारून घेतल्या बघा. आणि आता आपल्या 4 गाबड्या राहिल्या होत्या मारायच्या. मग इकडे मामांनी लगेच सगळा कचरा बाहेर टाकून स्वच्छ पण करून घेतलं बघा. मग तिथनं मामा पण काय ऐकणार बघा. कचरा टाकून झाल्यावर लगेच माल पण टाकून घेतले. आता तुम्हाला सुट्टी नाही म्हणले, आज वतायचंच म्हणले सगळ्या गाबड्या. मग काय सिमेंट टाकून चालू केले की लगेच फोडायला. मामा म्हणले चला तर मग फास्ट वतून पण घेऊया म्हणले. मग काय आम्ही लगेच गाबड्या पण वतून घेतल्या आणि 2 गाबड्या राहिल्या पण बघा. अंधार पण पडला होता. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.